नमस्कार मंडळी, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला आज एक नवीन रेसिपी. त्यासाठी साहित्य काढलेले ते पाहून घेणार. कांदा चिरून घेतलेला आहे. जाड कापा, मोठा कापा, आपल्या हिशोबाने. मस्त आपण अशी जाळीदार आणि सॉफ्ट नरम भाजी करणार आहोत. आणि कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे. मिरची, कांदा, कोथिंबीर थोडी नंतर घालू. बेसन पीठ काढल्यानंतर आपण चला बेसन टाकून घेणार. मला जेवढे लागेल तेवढे बेसन आपल्या हिशोबाने एक वाटी भरून घेतलेली आहे. मीठ, ओवा क्रश करून घेणार. जिरे थोडं तोही क्रश करून घेणार आहे हातावर. छान सुगंध देतो. मग हळद, थोडे थोडे पाणी टाकून मस्तपैकी आपण मिक्स करणार. आधी ड्राय मिक्स करणार आहे सर्व साहित्य. हळद चिमूटभरच घाला, कारण की सोडा घातल्यानंतर लाल स्पॉट पडतात, त्यासाठी. बघू शकता मिक्स करून घेतली. आता पाणी, जास्त पाणी घालायचं नाही, अजून थोडीशी पाणी लागणार आहे. अजून थोडीशी. बघू शकता जास्त पातळ पण आहे, जास्त घट्ट पण आहे. आता यात आपण सोडा टाकणार आहोत, चिमूटभर सोडा. बघू शकता चिमूटभर आहे. आणि याला व्यवस्थित फेटून घेणार आहोत आपण. छान फेटून घ्यायचा. थोडंसं आडवं पातळ करून. बघू शकता फेटून घेतली मी थोडीशी. आणि कोथिंबीर चला 2-3 मिनटं आपण झाकण. जरा 3-1 मिनटं झालेले आहे. छान पीठ मस्तपैकी पीठ भिजलेले आहे. बघू शकता आपण. आपलं त्यांना हलवून घेणार आहे व्यवस्थित. बघू शकता भरपूर सारी अशी भजी टाकून घेतलेली आहे मस्तपैकी. तेलाची बुडबुडी कमी झालेली आहे. आता भजी काढून घेणार आहे आपण. अजून थोडीशी भजी टाकून घेतली मी इकडे दुसऱ्यांदा. गॅस फुल आहे इथे. बघू शकता किती नरम आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि तेलकट अजिबात नाही आहे. चला ही काढून घेऊया.